सर्व कार्यक्रम भरपूर बाकी आहे. मावशी वगैरे काय घेत नाही. चल तू अगे राधा ए राधा गे राधा बोला राधे मला बोलायला का राधा ग तुला ओळख काय बोलते कपडा काय बोर्ड आहे का? अरे बोल्ड ठेवायला हॅलो कपाळावर बोल्ड आहे कधी बोल्ड ठेवायला मला खरं सांग. काळी पाटी ढवळा असेल तर तिची दारू भेटल. जेवणाचं ठिकाण आहे का तुला हे प्रत्येकावर तू आहे माग राधे ए राधा गे राधा बोला राधे मला म्हणतात श्रीकृष्ण परमात्मा. कोणता बापमा? बातमाने हा ते श्रीकृष्ण परमात्मा. आपली संग भात नाही घालत. श्रीकृष्ण परमात्मा तुला ओळखेत हा काय म्हणतो बाबा पुढं अरे पुढं फळेलो आता पुढं आलं काय म्हणतो श्रीकृष्ण म्हणजे अरे ठाई ठाई माझा अवतार आहे. अरे श्रीकृष्ण आता श्रीकृष्ण ओळखलंय म्हणजे तुम्हाला वाटलं आज हे कार्यक्रम कोणी तुला पाहतच ओळखलं. बरोबर हा माझा सेवक आहे म्हणजे तुम्हाला ओळखला असेल लय मोठा हे बघतो. हो तू या वाकडी गावात या वाकडी गावात येत असतो भाऊ. कंटिन्यू येत राहतो. येत असतो भाऊ. तुझ्याकडे सायकल आता भक्तासाठी अवतार घ्यावा लागतो. सायकलीवर सुद्धा हिंडावं लागतं भाऊ. त्यासाठी काय अवतार झालं मी? अवतारे नाही अवतार. हो तू या गावावर येत असतो भाऊ. तुझ्याकडे सायकल असते मग तू असा गल्लू गल्ली नाही येत असतो भाऊ. हा सर्व भक्तांच्या दारोदारी जावं लागतं. असे तरुण पोरतोय माग असते भाऊ. म्हणजे माझे भक्त या क्षेत्रात अरे तो माग असते धीरज. हिराज माझ्या माग तू कुठं सायकल आता देव म्हणल्यावर असेल असेल असं भाऊ. हो असं तो माग अशी बोर राहते. हो. तो सायकलीवर एक आज गाडी बसतो भाऊ. तिला अरे छत्री असेल उन्हाची हे. हो छत्री असं असेल. लाकूड असतं भाऊ. तो असा गल्लीमधून जातो हा आणि गल्लीमध्ये आवाज काय देतो. काय रे भाऊ त्याने म्हणे परत केस फुगे. हे काय काय गावाय तो काय केसवर फुगे ऐकणार आहे का? थांबा थांबा पैसे घ्या पहिले. महेश जगदाणे यांनी सुद्धा 50 रुपये दिलेले आहे. सदानंदाचा तो का केस फुगे ऐकणार आहे आता मला काय माहिती. काय डोक्याचा भाग अजिबात नाही त्याला ही मुतरी कुठली मुतारी नाही, मूर्ती मूर्ती वाकडीची सरकारी ग्रामपंचायतीची मूर्ती कळते मूर्ती मूर्ती ही कुठली आणि तू काय बोलतो त्याला काय म्हणजे केसर फुगी काय तो का बाजारातला माणूस आहे का बाजारात. अहो, तो लय बा मोठा माणूस आहे बाई. लय मोठा आहे अहो ते शस्त्र का म्हणजे फूक त्या फुकू नको फूक का दोरी बांधतो त्या तिकडे लांब नेऊ आपण औषध मारावं लागेल सगळं जत्रा आहे उद्या तो वाच सुटायला भाऊ तो का साधा माणूस आहे तू ओळखला नाही अजिबात नाही नाही बघा ऐका पाहतच आहोत आता थोड्याच वेळात ही चित्रकला दाखवतो ऐका 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 सरट प्यायला त्याची कळत नाही माझी सप्तसुराची बासरी आहे. कोणती बासरी आहे सप्तसुराची बासरी वाजती मी ती वाजती तुम्ही वासरी तिकडं बांधली तिकडं फर्नीमध्ये काय आणायची. वासरी रे तू याला ओळखलंच नाही ह्यो इकडे असतो येवल्याच्या टोल नाक्यावर जे नाव तेरे वासरी नाची रे. म्हणजे हा कोण आहे हा, कोण आहे तो नाही याचा बाप असं मला माहिती कोण होतं. अरे भाऊ कृष्ण म्हणजे गोकुळामध्ये कृष्ण बघितला तो कसा होता कसा होता? पायाची हडी होती याची काय गडी झाली एवढे लोड एवढं लोड ओढून फार गडी झाली हा? आणि कृष्ण भगवंत कसा सावळा होता सावळ्या कलरची गोष्ट होती. याला डांबर सोडावं लागलं
आता मला खरं सांगा मावशी थोडंफार सावळ आहे की नाही मी पावडर लावली म्हणून मोरा झालो आणि डोक्यावर मुंगूस होता करून आणलं होतं मी इथून. याच्यात डोक्यावर मुकुट नाही काही नाही त्यात काय कृष्ण म्हणावा पायी पद्म होते अरे पायी पद्म होते ती काय यायची गाडी की नंबर प्लेट ठेवायला त्याच्या पायावर आणि हा कृष्ण आहे म्हणतो पार पार कुठले नाही कुठले एकदा तुझी ओळख सांग मग आम्ही समजू का कृष्ण आहे तू तुम्हाला माहिती नाही पार कुठले नाही म्हटले या माझ्या भक्तजनांनी नारळ फोडले आणि नारळाच्या वगैरे माझ्या पायावर दिलेले आहे असं आहे का? त्यांना दुसरे कामच नाही की तुला फार नारळ फोडले तुला कंट्रोल झाली नाहीये सांग बघा म्हणजे तुम्हाला माझी ओळख ओळख सांगायला सांग आता ओळख काही हरकत नाही राजा चलवाजा बाबा राजा कृष्णाच्या गावाला जायचं सारे दुसरं फिरायला
सद्गुरुला चरणात जावं. गुरुला चरणात जावं, सद्गुरुला चरणात जावं. ऐकत राहा. एकच दर्शनी मनी भाव सद्गुरुला चरणात जावं. सद्गुरुला चरणात जावं, सद्गुरुला चरणात जावं. एकच मन भावी भावे गुरुला चरणात जावं, एकच मन भावी भावे सद्गुरुला चरणात जावं. राजा हरीच्या गावाला पाहिजे सद्गुरुला हिरवं पाहिजे. राजा गावाला पाहिजे सद्गुरुला हिरवं पाहिजे. राजा हरीच्या गावाला पाहिजे सद्गुरुला हिरवं पाहिजे. हरीच्या गावाला जावं, सद्गुरुला हिरवं पाहिजे. हरीच्या गावाला जावं, सद्गुरुला चरणात जावं. राजा हरीच्या गावाला पाहिजे सद्गुरुला हिरवं पाहिजे. राजा हरीच्या गावाला पाहिजे सद्गुरुला हिरवं पाहिजे.